जेव्हा आपण एखादं परमिट किंवा लायसन देतो, तेव्हा काही नियम आणि अटी असतातच ना. मग सरकारला माझा साधा प्रश्न आहे. गेले कित्येक वर्ष मुंबईत रिक्षा चालवणाऱ्या चालकांना परमिट, लायसन आणि बॅच देताना मराठी बोलता येते की नाही, हे तपासलं होतं का? हा नियम तेव्हाही असेल ना. जर तपासलं होतं तर आज हा प्रश्न का निर्माण झाला? आणि जर तपासलं नव्हतं तर इतकी वर्ष सरकारने याकडे लक्ष का दिलं नाही? कारण महाराष्ट्रात राहतो, इथे काम करतो, इथल्या लोकांशी रोज व्यवहार करतो. तर मराठी बोलता आलीच पाहिजे, प्रत्येकाला आली पाहिजे. आपण आपल्या मुलांना इंग्रजी शिकवतो कारण उद्या त्यांना परदेशात जायचं असेल, ते तिथल्या भाषेशी आणि वातावरणाशी जुळवून घेता आलं पाहिजे. मग आपण ज्या राज्यात राहतो तिथली भाषा शिकण्याची अपेक्षा चुकीची कशी? आज रिक्षा मिळत नाही, मिळाली तर जास्त पैसे मागितले जातात. ऑफिस, कॉलेज, हॉस्पिटल सगळीकडे सामान्य माणसांची रोजची गैरसोय होत चालली आहे. म्हणून नियम करायचे असतील तर नक्की करा. पण आधी योग्य प्रशिक्षण द्या, स्पष्ट नियम सांगा आणि मग परीक्षा घ्या. नियम सरकारचा, अंमलबजावणी सरकारची. मग त्याचा त्रास सामान्य जनतेला का? मराठीचा मान हवाच. मुंबईकरांनी मराठी जपलीच पाहिजे आणि सगळ्यांना ती यायलाच पाहिजे. पण माझा प्रश्न सरकारला आहे, हा नियम आज आठवला असेल तर इतकी वर्ष तर लागू का केला नाही?